हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत रोजच्या भाज्या अगदी सोप्या पद्धतीने कशा तयार करायच्या. तर पहिली भाजी आहे काळ्या वाटाण्याची उसळ आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर इथं काळा वाटाणा मी रात्री भिजवून ठेवला होता. म्हणजे पाणी त्याच्यामध्ये अर्धा इंच वरती येईल इतकं पाणी टाकून रात्री काळा वाटाणा भिजवून ठेवायचा. सकाळी त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. कारण काय होतं, काळा वाटाणा लवकर शिजत नाही, तो भिजवावाच लागतो. तर इथे 4 ते 5 शिट्ट्या केल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेले 2 कांदे, कढीपत्ता टाकून छान परतून घ्यायचं. कांदा थोडासा तांबूसर होईपर्यंत परतायचा. त्यानंतर त्याच्यात पाव चमचा हळद, एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतायचा. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर काय करायचं, सगळे आता ड्राय मसाले टाकून घ्यायचे. याच्यामध्ये धने जिरे पावडर आणि आपण रेग्युलर जो मसाला यूज करतो, म्हणजेच हा घरगुती मसाला आहे. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट ऑलरेडी टाकलेली आहे. त्याच्यामुळे वरतून एक्स्ट्रा टाकायची गरज नाही पडत. जर तुम्ही मिक्स करत नसाल चटणीमध्ये, तर तुम्ही आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये ॲड करून शिजवलेला काळा वाटाणा याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता शिजवलेल्या काळ्या वाटाण्यामध्ये थोडंसं पाणी आहे ऑलरेडी आणि आपण याची सुक्की उसळ करणार आहोत. तर आणखीन पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आता हा वाटाणा आपण आधी शिजवून घेतला आहे, सो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असणार. मग काय करायचं, थोडंसं झाकण मारून हे पाणी आटेपर्यंत याला वाफ देऊन घ्यायची, कारण आपल्याला याची उसळ करायची आहे. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी वाढवून याचा रस्सा देखील करू शकता. आता इथं मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि राहिलेलं पाणी सुकवून घ्यायचं. मस्त एकदम सोप्या पद्धतीने वाटाण्याची उसळ तयार होते. मसाल्याचं कारलं करण्यासाठी कांदा, लसूण, खोबरं आणि शेंगदाणे हे छान एका चमचा तेलमध्ये छान खरपूस असं कलर थोडासा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. कारलं मी 2 तास काप करून त्याच्यावर मीठ टाकून ठेवलं होतं. त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी टाकून त्याला अर्धवट शिजवून घ्यायचे. आता मसाला थंड झाल्यानंतर कोथिंबीर आणि 1 कोकमचा तुकडा, थोडंसं गूळ आणि जिरं आणि आपल्याला जो रेग्युलर आपण मसाला वापरतो तो मसाला आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ हे टाकून छान बारीक मसाला वाटून घ्यायचा. कारळ्यामध्ये तो भरून अर्धा राहिलेला मसाला तेलात छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला भरून ठेवलेले कारले त्याच्यात छान 1 मिनिटं छान परतून घ्यायचं. अर्धा ग्लास फक्त पाणी टाकून छान वाफेवर 2 ते 3 मिनिटं होऊ द्या, कारण कारले आपल्याला आधी शिजलेले आहेत. खूप छान आणि चमचमीत कारले होतात. नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. त्यानंतरची रेसिपी आहे भरलेलं वांगं. तेही कुकरमध्ये करायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी तव्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये शेंगदाणे, खोबरं आणि जिरं टाकून छान भाजून घ्यायचं. हे थंड होईपर्यंत वांग्याला म्हणजे मध्ये 4 काप करून अर्धं देठ कापून पाण्यामध्ये ठेवायचे. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते काळे पडत नाहीत. आता इथं म्हणजे शेंगदाणे ते थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकून लसूण, कोथिंबीर आणि ड्राय मसाले म्हणजे हळद, मीठ आणि रेग्युलर वापरात असलेलं ते आपलं तिखट, तर ते टाकून छान बारीक मसाला वाटून घ्यायचा आणि थोडासा मसाला ठेवून बाकी सगळं आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचा. अर्धा मसाला तेलामध्ये कुकरमध्ये परतून घ्यायचा. छान तेल सुटेपर्यंत परतायचा. मसाला परतल्यानंतर मसाला भरलेली वांगी त्याच्यात टाकून 2 मिनटं परतून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धाच ग्लास पाणी टाकायचे आणि पाणी ओतून छान फक्त 2 शिट्ट्या काढायच्या. 2 शिट्ट्यामध्ये आपलं वांगं एकदम छान शिजतं आणि झटपट मसाल्याचं वांगं आपलं तयार होतं. पुढची रेसिपी आहे कोबी बटाटा. तर त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला छान परतून घ्यायचा. ते परतल्यानंतर पाव चमचा हळद आणि 2 चिमूट हिंग टाकून छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कोबी आणि बटाटा टाकून एक 2-3 मिनटं आपण परतून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाका. खूप छान लागते. आता हे परतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मसाला याच्यात वापरलेला नाही आहे आपण किंवा वाटण टाकलेलं नाही आहे. अशा प्रकारे कोबी केला तर खूप छान लागतो आणि खूप टेस्टी होतो विदाऊट एनी मसाला. तर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं याला वाफेवर शिजवायचं. याच्यामध्ये तुम्ही फ्रोझन जो वाटाणा असतो तोही तुम्ही टाकून भाजी वाढवू शकता. त्याची पण टेस्ट खूप छान लागते. एक वाफेनंतर आपली कोबी बटाट्याची भाजी तयार झाली. त्याच्यानंतरची भाजी आहे बटाटा फरसबी. तर इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. तो कांदा एकदम थोडासा म्हणजे तांबूसर कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे मी फरसबी आणि बटाटा बारीक चिरून पाण्यात टाकून घेतलेला आहे.
जेणेकरून बटाटा आपला काळा पडणार नाही. आता इथं कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो टाकायचा. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट टाकून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे छान. आता या मसाल्याला तेल सुटतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये लाल मसाला टाकून घ्यायचा. आता तिखटाचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे. तिखट तुम्ही 1 चमचा किंवा कसं खात असाल त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. तिखट टाकल्यानंतर 1 मिनिटभर आपण ह्याला छान परतून घेऊया. नंतर याच्यामध्ये फरसबी आणि बटाटा टाकून 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही सुरुवातीलाच. कारण काय होतं भाजी ज्यावेळेस आपण ह्या मसाल्यात परततो त्यावेळेस भाजी खूप छान आणि म्हणजे टेस्टी आणि चमचमीत होते. कारण लगेच पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड केलं तर ते पानाळ अशी आणि टेस्ट पण त्याची जास्त बरोबर लागत नाही. तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही जर मसाल्यामध्ये परतली तर खूप छान भाजी तयार होते. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि फक्त अर्धा ते पाऊण ग्लास आपण याच्यामध्ये पाणी टाकून ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत. जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे कारण तेलात परतल्यामुळे ही भाजी लवकर शिजते. पाणी टाकल्यानंतर एक उकळी आल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आणि 5 ते 10 मिनिट झाकण मारून ही भाजी छान शिजू द्यायची. पाणी पूर्ण सुकलं की आपली खूप छान वाफेवर भाजी तयार होते. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि चमचमीत भाजी तयार होते. एकदम अशी खाताना पण ती अशी पान्हाळ लागत नाही. याच्यानंतरची रेसिपी आहे कारलं. तर कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता आपण हे कारलं करणार आहोत. तर इथं कारल्याच्या अशा मी चकत्या करून घेतल्या आहेत. जास्त जाड किंवा जास्त पातळ करायच्या नाही आहेत. 1 चमचा मीठ टाकून अर्धा तास हे आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत. जेणेकरून मिठाचं पाणी सुटेल आणि कारल्याचा कडवटपणा कमी होईल. आता इथं अर्ध्या तासानंतर इथं कारल्याचं जे पाणी आहे, म्हणजे मिठामुळं त्याला पाणी सुटलेलं आहे, ते आपण दोन्ही हातामध्ये प्रेस करून त्याचं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं तर ते अजिबात कडू होत नाही. म्हणजे खूप टेस्टी आणि कमी मसाल्याचं कारलं तयार होतं. अशा पद्धतीने सगळं पाणी कारल्यामधलं काढून घ्यायचं आणि कारलं बाजूला ठेवायचं. आता जितकं कारलं आहे तितकाच कांदा वापरायचा आहे आपल्याला जेणेकरून म्हणजे आपण कारण याच्यामध्ये वाटलेला मसाला वापरणार नाही आहेत. तर कांद्याची टेस्ट याच्यामध्ये कारल्यामध्ये खूप छान लागते. आता जितकं कारलं आहे म्हणजे तिथं 4 ते 5 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. 1 मिनिटभर फक्त आपण कांदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जी कारली आहेत ती टाकून याच्यामध्ये परतून घ्यायची जेणेकरून कारलं आणि कांदा दोन्ही पण एकत्रच परतल्या जाईल. आता इथं बघू शकता तुम्ही कांदा जास्त लाल झालेला नाही आहे. कारलं टाकल्यानंतर 1-2 मिनटं आपण याला छान परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करायचे. ड्राय मसाल्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद पाव चमचा आणि 1 कोकमचा तुकडा टाकलेला आहे. तुम्हाला जर थोडीशी गोड टेस्ट आवडत असेल तर याच्यामध्ये गूळ पण तुम्ही ॲड करू शकता. त्याची पण टेस्ट खूप छान लागते आंबट गोड. तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही आमचूर पावडर मिळते ती पण टाकू शकता किंवा चिंच पण टाकून ही भाजी तयार करू शकता. आता इथं ड्राय मसाले टाकल्यानंतर 1-2 मिनटं परतून घ्यायचं आणि वाफेवर हे कारलं होऊ द्यायचं आहे. कारलं परतत असताना मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपण वाफेवर ठेवतो त्यावेळेस एकदम स्लो गॅस करून वाफेवर ठेवायचं आहे. कारण काय होतं कंटिन्यू 5 मिनिटं आपण वाफेवर ठेवल्यानंतर करपण्याची शक्यता असते. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घ्यायचं आणि गरम-गरम भाकरीबरोबर अगदी म्हणजे कमी मसाल्यात हे कारलं तयार होतं आणि खूप टेस्टी कारलं तयार होतं. त्याच्यानंतरची रेसिपी बघूया घेवडा. तर घेवड्याची कशी काळा घेवडा पण मिळतो, पांढरा घेवडा छोटा मिळतो. याला तुम्ही म्हणजे ओला राजमा पण म्हणू शकता. शेंगा छान सोलून पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत त्याच्या बिया. तर इथं मसाल्यासाठी मोठा टोमॅटो 1, 2 मोठे कांदे आणि त्याचबरोबर अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट याच्यामध्ये 1 चमचा टाकायची. आता हे सगळं बारीक करून म्हणजे याची बारीक पेस्ट करायची. आता अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट काय होते आपल्याला डेली रोज आपल्याला डब्बा असतो. तर त्याच्यासाठी दररोज वेगळा मसाला काढण्यासाठी म्हणजे वेळ मिळत नाही सकाळी. सो 4 ते 5 दिवसासाठी आपण हा अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. तर आता हा मसाला वाटल्यानंतर कुकरमध्ये डायरेक्ट मी हे लावणार आहे. आधी शिजवून घेऊ शकला तर तसं पण करू शकता तुम्ही. मी डायरेक्ट कुकरला लावणार आहे. तर इथं कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेलामध्ये हा मसाला आपण जो मसाला वाटलेला आहे तो टाकायचा आणि छान तेल सुटेपर्यंत परतायचा याला. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लाल तिखट टाकायचे. लाल तिखट टाकून छान परतून घ्यायचं. तिखटाचं प्रमाण आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही कसं कमी तिखट किंवा जास्त तिखट खात असाल तर तसं ॲडजस्ट करू शकता. आता याच्यामध्ये आपण धुतलेले ते घेवडा टाकून घेऊया
आणि 1-2 मिनटासाठी घेवडा टाकल्यानंतर मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. जेणेकरून हे असं जर तुम्ही प्रत्येक भाजी मसाल्यामध्ये परतली तर छान आणि लवकर शिजते. तर 1-2 मिनटं आपण परतून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि फक्त अर्धा ग्लास मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये, कारण मला याचा रस्सा नको आहे. ह्याला मी मसालाच करणार आहे. सो अर्धा ग्लास पाणी टाकून मीडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, जेणेकरून हे छान शिजतं. तुम्ही बघू शकता 4 शिट्ट्यानंतर एकदम मसालेदार आपला घेवडा तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने ह्या सगळ्या भाज्या दाखवलेल्या आहेत. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.